श्री शिवाय नमस्तुभ्यं मैत्रिणींनो, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आपण भज्याचे खूप वेगवेगळे प्रकार बघत असतो। तर आज आपण बघणार आहोत मस्त असे पत्तागोबीचे कुरकुरीत भजे। करायला अगदी सोपे आहेत। चला तर बघू रेसिपी। तर आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवत असतो। तर आज आपण बघणार आहोत मस्त असे पत्तागोबीचे कुरकुरीत भजे। तर त्यासाठी फ्रेश असा गोबी घेतलेला आहे। आता आपण हा गोबी बारीक कट करून घेणार आहोत। गोबी कट करून झाला, स्वच्छ धुवून घेतला। आता याच्यामध्ये गरजे इतकं लाल तिखट घालून, अर्धा चम्मच हळद घालून, 5-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालून, थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा, म्हणजे मग त्या ओव्याची टेस्ट छान येते भज्यामध्ये। 1 चम्मच धनिया पावडर घालून, थोडीशी कोथिंबीर घालून, गरजे इतकं मीठ घालून आणि ते कोबीमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये 1 वाटी बेसन घालून, म्हणजे मग पिठाला छान बाइंडिंग येते। अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून, तांदळाचं पीठ घातल्यामुळे कुरकुरीत होतात भजे। आता तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 5 मिनिटं आपण हे पीठ असंच आता साईडला ठेवू। 5 मिनिटानंतर बघू शकतात मस्त पाणी सुटलेलं आहे आपल्या या पिठाला। आता आपण याची भजी तळून घेऊ। तर भजी तळण्यासाठी इथे तेल पण गरम झालेलं आहे। तेल मीडियम गरम करायचं, जास्त मोठ्या आचेवर भजी तळायची नाही। आता आपण भजी तेलामध्ये सोडू। तुम्ही इथे भजी सोडण्यासाठी चमच्याचा पण वापर करू शकता। आता पलटी करून घेऊ। आपल्याला भजी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे, म्हणजे मग ती मस्त कुरकुरीत होतात आणि आतून पण छान तळली जातात। मोठ्या आचेवर भजी वरतून करपतात आणि मधातून कच्ची राहतात, त्याच्यामुळे मस्त मीडियम गॅसवरच भजी तळून घ्यायची। आता आपण परत एक बॅच तळून घेऊ। लहान मुले खूप आवडीने खातात या प्रकारची भजी। अगदी कांद्या भजीसारखी टेस्ट येते, एकदम भारी लागतात। भजी तयार झाली, आता आपण ही सर्व करू। ही भजी तुम्ही मस्त सॉस सोबत खाऊ शकतात किंवा कोथिंबीरच्या चटणी सोबत पण खाऊ शकतात, भारी लागतात। तर कशी वाटली भज्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी अंजलीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।